रायगडच्या समुद्रकिनारी धुळवड सध्या साजरी करण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली आहे। पर्यटक आणि स्थानिकांकडून एकमेकांवरती रंगांची उधळण केली जाते आहे आणि यानंतर समुद्रकिनारी जाऊन पाण्यामध्ये घुमण्याचा आनंद देखील घेतला जातो आहे। पर्यटन राज्य असलेल्या गोव्यामध्ये धुलीवंदनाचा उत्साह, ठिकठिकाणी स्थानिकांसोबतच परदेशी पर्यटकांनी देखील धुलीवंदनाचा आनंद घेतलाय। विदेशी पर्यटक रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा आनंद घेत आहेत। पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानकडून रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजन। यंदाचं या कार्यक्रमाचं 31वे वर्ष आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावरती उतरली। डीजेच्या तालावरती ठेका धरत तरुणाईकडून मनसोक्त रंगांची उधळण, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या रंगोत्सवामध्ये सहभागी झाले। ओडिशाच्या पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरामध्ये धुळवड साजरी होतीये। देशी विदेशी पर्यटकांकडून रंगांची उधळण, यावेळेला गुलालासह विविध रंगांची उधळण करत भाविकांनी जल्लोष केलाय। हाती पालखी घेत मंदिराला प्रदक्षिणा घालत देशभरामधून आलेल्या भाविकांनी धुळवडीचा हा उत्सव साजरा केलाय। नागपूरमधल्या नंदनवन परिसरामध्ये गुलाबाच्या फुलांनी धुळवड साजरी होती आहे। रासायनिक रंग न वापरता पर्यावरणपूरक होळीच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी फुलांच्या होळीचं आयोजन। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांवरती टाकून ही धुळवड साजरी केली आहे। यवतमाळमधील बंजारा समाज बांधव होळीच्या निमित्तानं संत सेवालाल महाराजांच्या मंदिरामध्ये पारंपरिक गाण्यांच्या तालावरती ठेका धरत ते एकत्र आले होते आणि त्यांनी एकमेकांना होळीच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या। मुंबईच्या अंधेरीमध्ये मराठी कलाकारांनी एकत्र येऊन धुळवड साजरी केली आहे। अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, गौरव मोरे, नम्रता संभीराव हे सगळे कलाकार या ठिकाणी एकवटले आणि त्यांनी धुळवडीचा आनंद घेतला। गौतमी पाटील ही आज कळव्यामधल्या खारेगाव या ठिकाणी धुळवडीच्या कार्यक्रमाला उपस्थित होती। नगरसेवक अभिजित पवार यांच्याकडून रंग दे कळवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। बीडमध्ये धुलीवंदनाचे वेगवेगळे रंग आज बघायला मिळालेत। गुजराती दाम्पत्याची वेशभूषा लक्षवेधी ठरली। चंदन तुकडे या गुजराती दाम्पत्य मागच्या 10 वर्षांपासून पर्यावरणपूरक होळीचा संदेश देत आहेत। वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या जातात। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून रंगांची उधळण, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लहान मुलांसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी धुळवड साजरी केली आहे। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या धुलीवंदनाच्या उत्सवामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल हे सहभागी झाले होते आणि यावेळेला पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रंगांची उधळण केली आणि ठेकाही धरलाय। या उत्सवामध्ये नगराध्यक्ष नयनकुमार ताई रावल या देखील सहभागी। बुलढाण्यामध्ये होळीच्या निमित्ताने मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा बंजारा नृत्यावरती ठेका। संत सेवालाल यांच्या गराशा गडावरती राज्यस्तरीय होळी महोत्सव साजरा केला जातोय। बंजारा भगिनींकडून आमदार सिद्धार्थ खरात यांचं बंजारा नृत्यामधून आगळं वेगळं स्वागत। शिवसेने आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा होतोय। खोतकर यांनी जालन्यामध्ये सहकाऱ्यांच्या सोबत नैसर्गिक रंग आणि फुलांची उधळण केली आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धुळवडीच्या कार्यक्रमांचं आयोजन। यावेळेला तरुणाईसह जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही रंगांची उधळण, तसंच स्टेजवरती गाण्याच्या तालावरती आव्हाडांनी ठेका धरला आहे। ठाण्यामध्ये धुळवडीचा उत्साह, कसराळी तलाव परिसरामध्ये नगरसेवक राजेश मोरे यांच्याकडून धुळवडीचं आयोजन। यावेळेला मोठ्या संख्येनं ठाणेकरांची गर्दी, डीजेच्या तालावरती तरुणाईने रंगांची उधळण केली आहे। उज्जैनमध्ये होळीच्या निमित्तानं श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये विशेष आरती। महाकालच्या दरबारामध्ये भव्य भस्म आरतीनं होळीच्या सणाची सुरुवात केली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बीडच्या अश्वत्थामा मंदिराच्या समोर लोटांगणाचा कार्यक्रम। 100 वर्षांपासून अश्वत्थामा मंदिराच्या समोर धुलीवंदनाच्या दिवशी लोटांगण घालण्याची ही परंपरा आहे। शेकडो भक्त आपली मागणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी लोटांगण घालतात आणि प्रार्थना करतात। वर्ध्यामध्ये प्रभात फेरीमधून
जनजागरण केलं जातं। धुलीवंदनाला प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रबोधन करत सामाजिक जनजागृती, टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये जनजागृती परभजनाचं सादरीकरण। पुण्यामधल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला 2000 किलोच्या द्राक्षांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय। नाशिकच्या सह्याद्री फार्मच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या रसायनमुक्त द्राक्षांची बाप्पाच्या समोर आरास करण्यात आली। काळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या द्राक्षांनी देवाचा गाभारा सजला होता। धाराशिवमध्ये बंजारा समाजाकडून पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आलाय। होळीच्या अगोदर जन्मलेल्या मुलाचं बारसं करण्याची परंपरा आहे। पितळी हंड्यांमध्ये खीर भरून लाकडांच्या सहाय्याने हा हंडा जमिनीमध्ये बांधण्याची प्रथा आहे, तर महिला फेर धरून पारंपरिक गाण्यांवरती ठेकाही धरतात। बातमी आहे बीडमधली। बीडच्या विडा गावामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची 90 वर्षांपासूनची अनोखी अशी परंपरा आहे। जावयाची गाढवावरून गावामधून मिरवणूक काढली जाते, त्याला आहेर, अंगठी देऊन मान करण्याची ही परंपरा आहे। मुंबईच्या जुहू परिसरामध्ये धुळवडीच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। यानंतर युद्धाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। अमेरिकेनं इराणवरती हल्ले वाढवण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर लढाऊ विमानं इराणच्या दिशेनं सध्या जात आहेत। F-37, F-18 सुपर हॉर्नेट, EA-18G या घातक विमानांचा समावेश आहे। USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवरून ही झेप घेतली आहे। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत 600 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। एकट्या इराणमधील 600 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। एकंदर परिस्थिती बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। इराणमधील 1250 पेक्षा अधिक लक्ष्यांवरती हल्ला। इराणवरच्या हल्ल्याच्या चौथ्या दिवशी अमेरिकेचा मोठा दावा। IRGCचं मुख्यालय क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा आहे। इराणवरच्या हल्ल्याच्या चौथ्या दिवशी अमेरिकेनं हा मोठा दावा केला आहे। इराणनं UAEच्या दिशेनं 150 पेक्षा अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत, तर UAEच्या हवाई संरक्षण दलानं 9 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, 6 क्रूज क्षेपणास्त्र आणि 148 ड्रोन देखील रोखले। इस्रायलनं लेबनॉनवरती पुन्हा एकदा हल्ला चढवलेला आहे। हिजबुल्लाचा कमांडर आदहम अदनान अल ऑथमन हा हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे। कमांडर आदमम हा भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण द्यायचं काम करायचा। राजधानी बैरूतमध्ये इस्रायलकडून पुन्हा एकदा लक्ष्य केले जात आहे आणि बैरूतमधल्या इराण दूतावासावरती देखील इस्रायलनं हवाई हल्ले केले आहेत। इस्रायलकडून इराणची एअर डिफेन्स सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आली आहे। एअर डिफेन्स सिस्टीम वापरणाऱ्या सैनिकांवरती देखील इस्रायलनं मिसाईल डागल्यात आणि या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सध्या समोर आला आहे। इराकमधील इरबिल भागामधल्या हॉटेलवरती इराणनं ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केलाय। या हॉटेलमध्ये अमेरिकन सैनिक थांबले होते अशी माहिती मिळताच इराणनं हा हल्ला केलाय। इराकमधल्या इरबिल या भागामध्ये इराणचे समर्थक असणाऱ्या गटानं इरबिलमधल्या अमेरिकन तळावरती हल्ला केलाय। अमेरिका आणि इराण युद्धाची आग आता सौदी अरेबियापर्यंत पोहोचते आहे। सौदीचा सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना असलेल्या रास तनुरा तेल रिफायनरीवरती इराणनं ड्रोन हल्ला केलाय। या हल्ल्याच्या नंतर नुकसानीचा सॅटेलाइट फोटो देखील जारी झालाय। इराणविरुद्ध लवकरच मोठी कारवाई केली जाणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इशारा दिला। इराणनं आत्मसमर्पण नाही केलं तर हे हल्ले आणखी तीव्र होतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला। इराणवरती एक मोठा हल्ला अजूनही बाकी आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। आमचं ध्येय क्षेपणास्त्र क्षमता आणि नौदल शक्तीवरती हल्ला करणं आहे, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य। इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये 160 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। या निष्पाप मुलांच्या मृत्यूला ट्रम्प जबाबदार असल्याचा इराणचा हल्लाबोल। इराणचे आखाती देशामधील अमेरिकी सैन्याच्या ठिकाणांवरती हल्ले। सौदी अरब, UAE, बहरीन, जॉर्डन, कुवेत, कतार, इराक, ओमान, तुर्की आणि सिरियामध्ये देखील इराणनं हल्ला केला आहे। अमेरिकेच्या पिंकनी डेकवरून इराणवरती टॉमहॉक हे क्षेपणास्त्र डागण्यात आलंय। टॉमहॉक मिसाईल अमेरिकेमधील सर्वाधिक घातक मिसाईल आहे। इराणच्या विध्वंसासाठी अमेरिकेनं हे मिसाईल डागलंय।
इराणचा शाहेद ड्रोनच्या माध्यमातून दुबईवरती हल्ला. दुबईमध्ये राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांवरती हल्ला केल्याची इराणची माहिती. दुबईच्या एका इमारतीवरती शाहेद ड्रोननं हा हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून इराणवरच्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ जारी करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये फायटर जेट्स, हेलिकॉप्टर्स, क्रूज क्षेपणास्त्र, B-2 बॉम्बर्स आहेत आणि इराणच्या विरोधामध्ये कोणकोणती शस्त्र वापरली आणि आणखी कोणती वापरली जातील हे दाखवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. कुवेतमध्ये पाडलेल्या अमेरिकन F-15 विमानाचा व्हिडिओ सध्या जारी करण्यात आलाय. कुवेती नागरिकांकडून इराणी पायलट समजून मारहाणीचा प्रयत्न. कुवेती नागरिकांच्या समोर अमेरिकन वैमानिकांनी गयावया केली आहे. कुवेतने इराणी समजून केलं होतं अमेरिकेचं विमान लक्ष्य. इराणच्या हल्ल्यामध्ये 6 अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या तळाचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. अमेरिका आणि इस्रायलनं जोरदार मारा करत इराणची 11 जहाजं नष्ट केली आहेत. ओमानच्या आखातामध्ये इराणी नौदलाची जहाजं तैनात करण्यात आली होती. आखाती देशांवरती समुद्रामधून हल्ला करण्याचा इराणचा कट होता. UAEच्या अध्यक्षांनी दुबईमधल्या मॉलला भेट दिली आहे. इराणच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतलाय आणि रहिवाशांना सुरक्षिततेचं आश्वासन दिलेलं आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. जर कोणतंही जहाज गेलं तर आम्ही ते जाळून टाकू. सामुद्रधुनी बंद केल्यानंतर त्यांनी एक मोठं विधान केलंय. कोणालाही तेलाचा एक थेंब देखील मिळणार नाही, इराणचा इशारा. होर्मुझची सामुद्रधुनी जर महिनाभर बंद राहिली तर युरोपियन देशांना सगळ्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. युरोपमधील गॅसच्या किमती 130% वाढण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे या आधीच गॅसच्या किमती या 22% वाढल्या आहेत. अमेरिकेच्या कमांडकडून आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. ऑपरेशन एपिक फ्युरीचा हा एक नवीन व्हिडिओ आहे. इराणच्या मिसाईल सिस्टीम उद्ध्वस्त करतानाचा हा व्हिडिओ आहे. क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करतानाचा एक नवीन व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि इराणनं पुन्हा एकदा धमकी दिली आहे. सौदी अरेबिया, कुवेत, बहरीनसह अमेरिकन तळांवरती क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून सध्या मारा केला जातोय. चीनी शस्त्रास्त्र ही कुचकामी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. इराणची चीनी एअर डिफेन्स सिस्टीम ही पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. इराणमध्ये तैनात चीनची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम ही निष्प्रभ ठरली आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं चीनी शस्त्रास्त्रांचा फुगा फोडलाय. फ्रान्स 34 वर्षांनी अणुबॉम्बची क्षमता वाढवणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा. फ्रान्सकडे सध्या 300 अणुबॉम्ब आहेत. फ्रान्समध्ये आण्विक वापराचे अधिकार हे राष्ट्राध्यक्षांकडे आहेत. दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानांची व्यवस्था. फुजेरा एअरपोर्टवरून स्टार एअरची 2 विमानं आज टेक ऑफ घेणार आहेत. संध्याकाळी 164 प्रवासी हे मुंबईमध्ये पोहोचतील. पुण्यामधल्या इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजच्या दुबईमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एकनाथ शिंदेंनी फोन केलाय. मदतीसाठी विद्यार्थ्यांनी शिंदेंसोबत संवाद साधला होता, संपर्क साधला होता. हे सगळे विद्यार्थी सहलीसाठी गेलेले होते. पुण्यामधल्या वीणा टूर्सच्या मार्फत दुबईला गेलेले 42 पर्यटक हे मुंबईमध्ये परतले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधली विमानसेवा ही बंद आहे. प्रशासनानं दखल घेत या प्रवाशांसाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू भारतामध्ये सुखरूपपणे परतली आहे. परतल्याच्या नंतर सिंधूनं पोस्ट केली आहे. दुबई विमानतळ प्रशासन आणि सरकारचे तिने आभार मानले आहेत. युद्धामुळे थांबलेली दुबईमधली विमानसेवा हळूहळू सुरू होती आहे. दुबईवरून मर्यादित उड्डाणांची सुरुवात झाली आहे. आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांना प्राधान्य दिलं जात आहे. दुबईमध्ये अडकून पडलेल्या 25 जणांचा ग्रुप हा कोल्हापूरच्या हुपरीमध्ये सुखरूपपणे परतलाय. हा ग्रुप दुबईमध्ये ज्या ठिकाणी राहिला होता त्या हॉटेलच्या आजूबाजूला हल्ले करण्यात आले होते आणि या घटनेच्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करत दुबई प्रशासनानं या प्रत्येक प्रवाशाला 26,000 रुपयांचं गिफ्ट दिलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इराणनं हल्ला केलेल्या स्थळाला भेट. जेरुसलेमच्या पश्चिमेकडच्या बेट शेमेश इथल्या इराणी हल्ल्याच्या स्थळाला नेतन्याहू यांनी भेट दिली आहे. भारत रशियाकडून
5S-400 सुदर्शन संरक्षण प्रणाली खरेदी केली जाणार आहे। संरक्षण मंत्रालयाकडून या खरेदीला मंजुरी। इराण-इस्रायल युद्धाच्या दरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान S-400 या प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आखाती देशांमधल्या युद्धाचा द्राक्षाच्या निर्यातीला मोठा फटका बसतोय। हजारो कंटेनर्स हे बाजारपेठांच्या प्रतीक्षेत आहेत। कोट्यवधी परकीय चलनाचं नुकसान होत आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।